तुम्हाला सागरिका चक्रवर्ती केस आठवतेय? हो, तीच सागरिका चक्रवर्ती केस, ज्यावर नंतर राणी मुखर्जीचा मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा सिनेमा आला. कोलकात्याच्या सागरिका चक्रवर्ती आपल्या नवऱ्यासोबत 2007 मध्ये भारतातून नॉर्वेला गेल्या. वर्षभरानंतर त्यांना अभिज्ञान नावाचा मुलगा झाला. काही काळानंतर अभिज्ञानमध्ये ऑटिझमची लक्षणं दिसू लागली. 2010 मध्ये सागरिकानं ऐश्वर्या नावाच्या मुलीला जन्म दिला. सागरिका आणि अनुरूप चांगलं आयुष्य जगत होते. पण 2011 मध्ये नॉर्वेच्या चाइल्ड वेलफेअर सर्व्हिसचे अधिकारी अभिज्ञान आणि ऐश्वर्याला सोबत घेऊन गेले. अधिकाऱ्यांनी सांगितले की या जोडप्यावर बराच काळापासून नजर ठेवली जात होती. हे दोघेही आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. ते त्यांच्या मुलांना त्यांच्यासोबत झोपवतात, त्यांना हाताने खाऊ घालतात आणि त्यांच्याकडून चूक झाली तर त्यांना मारतात. यामुळे मुलं 18 वर्षाची होईपर्यंत ती पाळणाघरात राहतील. यानंतर सागरिका चक्रवर्तींनी आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी वर्षभराहून अधिक काळ लढा दिला. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या 20 महिन्यांपासून जर्मनीत अशाच एका भारतीय मुलीला आपल्या आईबाबांपासून लांब फॉस्टर होममध्ये ठेवलं गेलंय. आई बाबा हयात असूनही या लहान मुलीला अनाथ होऊन जगावं लागतंय. जर्मनीत अडकलेली ही मुलगी कोण आहे? हे प्रकरण काय आहे? या मुलीच्या पालकांचं म्हणणं काय आहे? आणि भारत सरकार या संपूर्ण प्रकरणावर काय ॲक्शन घेतंय हे सगळं समजून घेऊ. नमस्कार, DSD वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. भावेश शहा, धारा शहा आणि या जोडप्यांची मुलगी अरिहा शहा. अरिहा शहाचं वय वर्ष अवघं 27 महिने. अरिहाचे वडील वर्किंग विजावर जर्मनीत काम करतात. 2018 साली सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून भावेश शाह जर्मनीत काम करू लागले आणि फेब्रुवारी 2021 साली जर्मनीतल्या बर्लिनमध्ये अरिहाचा जन्म झाला. अरिहा 7 महिन्याची असल्यापासून म्हणजेच सप्टेंबर 2021 पासून तिच्या आईबाबांपासून लांब आहे. आरोही जेव्हा फक्त 7 महिन्यांची होती तेव्हा तिच्या पालकांना तिच्या डायपरमधून रक्त येताना दिसलं. खरं तर जखम किरकोळ होती, पण रिस्क नको म्हणून ते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. सुरुवातीला सगळी प्रोसिजर वगैरे व्यवस्थित पार पडली, पण जेव्हा ट्रीटमेंटचा फॉलोअप घेण्याची वेळ आली तेव्हा त्या हॉस्पिटलनं चाइल्ड सर्व्हिसेसना अरिहाविषयी माहिती दिली आणि जर्मन अधिकाऱ्यांनी अरिहाला कस्टडीत घेतलं. कारण काय सांगितलं तर अरिहाच्या पालकाकडून आणि आजोबांकडून तिचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय, असं अरिहाची आई धारा शाह यांनी सांगितलंय. यानंतर अरिहा गेल्या 20 महिन्यांपासून जर्मनीतल्या फोस्टर होममध्येच आहे आणि तिच्या पालकाला तिला दर 15 ते 20 दिवसांनी भेटण्याची मुभा आहे, असं रिपोर्टनुसार सांगण्यात येते. आता फोस्टर होममध्ये अशाच बाळांना ठेवलं जातं ज्यांचे आई बाबा हयात नाहीयेत किंवा आपल्या बाळांची काळजी घ्यायला, जबाबदारी घ्यायला असमर्थ आहेत. अरिहाच्या पालकांवर जे प्राणघातक हल्ल्याचे आरोप झाले होते ते वगळण्यात आले, मात्र त्यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला. पण त्यानंतर ही केस कोणत्याही आरोपाशिवाय बंदही करण्यात आली. तरी अजूनही अरिहाच्या पालकांना तिचा ताबा मिळू शकलेला नाहीये, असं धारा शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. शिवाय बर्लिन चाइल्ड सर्व्हिसेसने बाळांवरचा पालकांचा हक्क संपुष्टात आणण्यासाठी सिव्हिल कस्टडी केस सुद्धा फाईल केली आहे आणि यावर कारवाई सुरू झाली आहे. अरिहाचे पालक भावेश आणि धारा शाह आता भारतात परतलेत आणि भारतीय प्रशासनाला मदतीचं आवाहन करतायत. या सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांचा वर्क विजा आता 2 महिन्यात एक्सपायर होणार आहे. त्यामुळे अरिहाची कस्टडी कायमची गमावण्याची भीती तिच्या आईवडिलांना अधिक वाटतेय. अरिहा शाहची आई धारा शाह म्हणाली की माझा भारत सरकारवर विश्वास आहे. मी विनंती करते की या प्रकरणात पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करावा. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरंदीम बागची म्हणाले की आम्ही जर्मनीला अरिहाची कस्टडी भारतात आणण्याची विनंती करत आहोत. अरिहाला लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी आम्ही जर्मन अधिकाऱ्यांना विनंती करत आहोत. या बाळाचं भारतात परतणं सुनिश्चित करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. गुजरात सरकारने एक पत्र दिलं ज्यात म्हटलंय की ती मुलगी भारतीय नागरिक आहे. आम्हाला तिला भारत सरकारच्या देखरेखीखाली ठेवायचंय. या संदर्भात जर्मन न्यायालयाच्या आदेशाची आम्ही वाट पाहतोय. गेल्या 21 महिन्यापासून जर्मनीच्या बर्लिनमधल्या फोस्टर केअर फॅसिलिटीमध्ये अडकून पडलेल्या बेबी अरिहा शहा हिला लवकरच भारतात आणण्यात येईल असं आश्वासन परराष्ट्र मंत्रालयानं दिलंय. आणि या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता यावर काय कारवाई केली जाणार आणि किती लवकर कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय.
याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.